अण्णा जा. वाढो माझं होतो, माझंच राहणार. अण्णा घात केलास. जाऊचा ना तुमका मगे बोला काय व्हाया तुमका, म्हणजे तुम्ही हैसून जाशाल. चपलांचो जोड, धोतर, शर्ट, दारूची बाटली, अत्तराची कुपी, या सगळा परडीत भरून तिट्यावर नेऊन ठेव. तुका काय व्हाया बोल, तुझो पण मान देत आहे. साडी, टोळी, गजरा, नियोटी. तुमचा प्रेम माझ्या वांगडा असा ना, मी किती मिळू एकमेकांची काळजी घेवा. कदाचित हीच शेवटची संधी असू शकते तुझ्या चुका सुधारण्याची, मुक्त होण्याची. कुमुदिनी, चल. आता मका मरण इला ना तरी काय हरकत नाही रे बाबा, काय हरकत नाही. आहे आता बघ सगळं छान होणार आहे. माधवा माधवा शुभ गेल्याची खो. सगळं काही घडून गेल्यासारखं वाटतंय. अशा परिस्थितीतून आपण गेलोय ना, आयुष्यभर लक्षात राहणार आहे आपल्याला. अभि, जे झाला ते झाला, ते विसरून आपण पुढे जाऊया ना. म्हणजे बंगळुरात जातास की काय? जातोस तू? नीलानी तो आपला जातोय तसा आहे. मी कधी गावाच्या बाहेर कधी गेलोय काय? काय घे गो. गेल्या महिन्याभरात जर का सगळ्यात जास्त बदललेली गोष्ट असेल ना, तर ती आपली छाया. माझा हे खरा बोलला का? या एका महिन्यात जेवण नाही, पण चहामध्ये आलं टाकतात हे तरी छाया कळला. माझ्या हातची चाय खाऊन माकाच बरोबर बोलतोस तू. दिय सर अगो काय चाय मिळायची नाही तुका, तो खायचो. छायाताई काय माझ्या घोवाक सारखं तवा तव म्हणत असतास. मग तो असा तवो तर म्हणता येते का तवो. तुका किती राग येऊ खोयो घोवाक बोलल्यावर.
नाही तर काय तुमका कोणी काय बोलला तर बोलून दाखवून दे असा हिम्मत. माधवदा काही म्हणा पण स्वभावाला औषध नाही. गेले महिनाभर काय काय सोसून शेवटी हा दिवस पाहतोय आपण. आईमुळे सगळं व्यवस्थित झालं. बाय माझे काय झालं आता? अहो आईंका पेज देऊची होती सारलं. बाय कावेरी आईंका वाच पेज देशी काय गो. मी देतो. बरं ठीक आहे, तोपर्यंत मी औषध घेऊन येते. काय घेतलं त्यात बघू दे. तू पण काय लक्षात ठेवलं. इथं किती दिवस असा बसन राहायचा. जाऊया बाबा आपल्या कामात लागूया. आई कुठे चाललेस तू? अरे किती दिवस आराम करायचा. कंटाळू येलो हा मका. हो माहितीये मला, म्हणूनच पेज घेऊन आलो मी तुझ्या. नको रे बाबा नको. मी तुझं काही ऐकणार नाही. बस इकडे. अरे असा बस इथे. अरे माझा ऐक रे बाबा. बस. व्हायचं ऐक. बस नको इथे. मका. ही पेज सगळे संपवायचे. अरे हा धर. हबीरामा मी आता चांगला असय. अरे किती सेवा करशील माझी. अम्मा तुम्ही काही कमी काळजी घेतात का आमचा? या बघ इतके दिवस तू एकटोच होतोस. आता ह्या पण येला. आम्हीच नाही सगळी तुमची काळजी घेणार आहे. तुम्ही किती काय केलं आमच्यासाठी. आता हे औषध घ्या. नको हो नको. तो हांडकोडू होता माझा. आई तू आता लहान बाळासारखी वागतीयस. मी तुझं काही ऐकणार नाही. ही सगळी पेज संपवायची आणि गोळ्या पण खायच्या. अरे पण आई तू हवी आहेस आम्हाला. तू मोठ्या दिव्यातून आम्हा सगळ्यांना बाहेर काढलेलं आहेस. ठीक आहे पेज सगळी संपव. आणि औषध पण घ्यायचं अम्मा. अरे पण चल. अभिरामा बोल. एक इच्छा असा. देवाच्या कृपेन सगळा चांगला चाललेला हा. सगळा मार्गात लागलेला हा. उद्याच्या उद्या सत्यनारायणाची पूजा घालूची मनात हा माझ्या. आई आता नको ना. तू आधी बरी हो मग घालू आपण पूजा. अरे पण अभि अम्मा एवढा बोलतोय तर करूया ना. ठीक आहे करू आपण. हा ताई एवढे नकावडे बटाटे कापला. अहो खिमाट होय नसत. आता काय चुकीचं केलं मी. किती छोटे छोटे तुकडे केला सांगा. अहो खाणाऱ्या कळूक तरी वया ना बटाटो खाता होता. हा म्हणजे तुका असा म्हणूचा वडापाव मध्ये अख्खो बटाटो घालतात ना. तुमच्या वांगडा बोलूचा म्हणजे ना केराचा भात खाऊ खाऊ. कारा काय करूच आता. ताई बहिणी आपल्याला तर खूप काम करायचंय. काय गो काय झालं आता. पूजाची तयारी करायची आहे बहिणी. कुठली पूजा. अम्मा बोलली उद्या सत्यनारायणच्या पूजा घालायचंय. काय या मध्येच पूजेचा घाट तो घातला नी आणि लगेच उद्या. हरकत नाही. तिच्या मनात जर इच्छा असेल तर आपण पूजाही घालू घेऊ. तसंही या दिव्यातून पार पाडायला त्या शक्तीनेच मदत केली ना. तू लिस्ट काढ. पूजेची तयारी सुरू करूया. पूजा असा काय. हो तुला करायची आहेत सगळी कामं. हा मी करतोय सगळी तयारी करतोय. माधव भाऊ अभिभाऊ भजन पण असा काय. माधव भाऊ बोला ना.
हो हो साहेबा, तू म्हणतोयस तर मग आपण भजन पण ठेवूया. हा, आवडतं ना तुला भजन? करशील ना भजन? मी करतोय भजन. रूप पाहत आलोचनी सुख झाले ग साजनी. वा 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 साहेबा, असाच उत्साह कामात सुद्धा ठेव. हा हो. ह्या घरातली भूतावळ बाहेर पडलेली असतली ना, तर ह्या कार्य निर्विघ्नपणे पार पडांदी. जर सत्यनारायण निर्विघ्नपणे पार पडलो तर मी समजतले ह्या घरात तुझा अस्तित्व असा आणि त्यांचा अस्तित्व संपलेला असा आणि माझा घर शापमुक्त झालेला असा. हा, 1000 तुळशीची पानं. हा, ते ओटी लिहिली आहेस ना? लिहिली. हो 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 लिहिली. ठीक आहे, चालेल. हा नाही, मी लिस्ट सगळी लिहून घेतली आहे मी. आता मी गोष्टी आणतो, सगळे सामान आणतो, आवडतो सगळ्या गोष्टी. उद्या भेटू आपण सकाळी. चालेल चालेल. हो. लिहिलंयस ना बाकी सगळं? हो लिहिलंय. झाले. सरिता, काय हो माधव भाऊजी? ते ही चिठ्ठी घे. हा, माझ्याकडे? हा घे आणि एकदा नीट बघ वाचून आणि बघ काय राहुला नाही राहुला. छायाताई, माझी बघाल करतास काय? कळता ना? मग हे घे आणि ती नेऊन तव्याकडे दी. छायाताई खबरदार हा, माझे खोवागता होतो काय म्हटलास तर. कित्या रागिलो? आया, बरोबर आहे तिचं. सारखं सारखं असं बोलू नये. काय रे, काय म्हणले मी? काय म्हणलं? तेच ते तवो. बघलास आता कोण म्हणलो? हाय तो. छाया, सरिता, ही चिठ्ठी दत्ताला नेऊन दे आणि म्हणावं सगळं सामान नीट घेऊन ये, आठवणीने. ह्याच्यात काय राहुला नाही ना? सगळा लिवलास ना? नाही हो, म्हणजे काय कमी पडाक नको. सगळा व्यवस्थित हो गोवा, नाहीतर उगाच काहीतरी. थांब, पुढे काय बोला नको. या बघा, मी बोला ना, जर काय झालं असता ना तर या घराचा कधीच भला झाला असता. माका सांगत मोठेपणा. ऐकलंस माधवा? सरिता काय बोलून गेला ता? हो हो. हा, तुझे शर्ट्स. सुषमा, सुषमा काय? हे सयाजी, मला माझ्या आईची कुठली आठवण माझ्यासोबत नकोय. सुषमा, ते दोघे आता वाडा सोडून गेलेत. तू उगाच त्रास करून नको घेऊ. सुषमा, बघ सुषमा, झालं ते झालं. तुझ्या आईने जी चूक केली तिच्या मुक्तीसोबत ती माफ झाली. तुला जर तुझ्या आईची आठवण आली तर तिची एक तरी वस्तू तुझ्याकडे नको का?
काय झालं? सुषमा तू खाली घुंगरू टाकले हा मग त्यांचा आवाज यायला हवा होता ना. सयाजी तुला काय म्हणायचंय? सुषमा खाली घुंगरांचा आवाजही आला नाही आणि मी पाहिलं तर तिथे घुंगरही नव्हती. आई विरामा झाली सगळी तयारी? सगळी तयारी झालेली आहे. मी गुरुजींना पण सांगितलंय आणि दत्तरदा पूजेचं सगळं सामान उद्या सकाळी आणेल. महादेवदानी भजन पण सांगितलंय. त्या बरा केलास, भजन सांगितलं. बरा पूर्वाकडे कळवलास काय? अम्मा ते लोक देवदर्शनाला गेले आणि ते कोणीच येणार नाहीये पूजाला. विरामा पूजा व्यवस्थित होऊ होईल. आई या घरावरचा संकट टळला हा. आता खयचीच वाईट शक्ती या घरावर सावट नाही धरूची. म्हणून घरात एक शुभ कार्य होऊ पया. होईल, सगळं व्यवस्थित होईल. तू काळजी नको करू. आता तुम्ही जाऊन झोपा. सकाळी लवकर उठूसा तुमका. आणि हा उद्या दोघांचे उपवास असत, लक्षात ठेवा. झोपतो.